शेतकऱ्यांबाबत आणि कर्जमाफीबाबत केलेल्या विधानावरून वादात सापडलेल्या कृषी मंत्री कोकाटे यांनी न्यूज 18 लोकमतच्या कार्यक्रमातून दिलगिरी व्यक्त केली आहे। ज्या शेतकऱ्याशी आपण बोलत होतो तो आपला मित्र आहे आणि ते विधान चेष्टा मस्करीत केलं होतं असं कोकाटे म्हटले। मात्र आपल्या विधानामुळे जर शेतकरी दुखावला असेल तर आपण दिलगिरी व्यक्त करतो असंही कोकाटे यांनी म्हटलं। शेतकरी कर्जमाफीला महायुती सरकारनं सोयीस्कर बगल दिली आहे आणि त्यामुळे शेतकरी कर्जमाफी ही पुढच्या निवडणुकीवेळी होईल अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर केलेली आहे। कोल्हापुरात शिवसेनेकडून आभार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली। मेळाव्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला तर शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी एकनाथ शिंदे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असं वक्तव्य केल्यानं चर्चांना उधाण आलं। राज्यात 2000 ते 2014 या काळात वक्फ जमिनीचे महाघोटाळे झाले। त्याबरोबर लवकरच सरकार मोठी कारवाई करेल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय। त्यामुळे आता या महाघोटाळ्यांमध्ये कोण कोण लिप्त होते याची माहिती लवकरच बाहेर येण्याची शक्यता आहे। प्रकृती बरी नसल्यानं लोकसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मतदान प्रसंगी उपस्थित नव्हतं असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिलेलं आहे। विरोधक समाज माध्यमांवर बदनामी करून 2 गटांमध्ये तेढ वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप म्हात्रे यांनी केलाय। धुळे महापालिकेच्या तिजोरीतून तब्बल 1,64,00,000 हडप केल्याचा आरोप शिवसेनेचे नेते अनिल गोटे यांनी केलाय। या विरोधात महापालिका आयुक्तांसह वन अधिकाऱ्यांविरोधात देवपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। बीडच्या परळी येथील मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांच्या खून प्रकरणातील आरोपी महादेव गीते यानं आपल्याला बीडच्या कारागृहात मारहाण झाल्याचा आरोप केला होता। त्यानंतर आता महादेव गीतेच्या पत्नी मीरा गीते या पोलीस अधीक्षक यांची भेट घेणार असून सीसीटीव्ही फुटेजची मागणी करणार आहेत। प्रेमाच्या जाळ्यात अडकवून आपल्याशी लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे 20 कोटी रुपये देणार होते। मुंडे वाईट नाहीत, मात्र त्यांनी दलाल लोक सांभाळले आहेत असा गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी केलाय। सातारा जिल्ह्यातील 5 तालुक्याचं कार्यक्षेत्र असलेल्या सह्याद्री साखर कारखान्याची निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली आहे। एकूण 99 मतदान केंद्रांवर मतदान पार पडलं असून 32,205 सभासद मतदारांपैकी 83% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। बुलढाणा जिल्ह्याच्या शेगावात देखील संत गजानन महाराजांच्या मंदिरात भाविकांनी गर्दी केली। मंदिरात रामनवमी निमित्त मोठा पालखी सोहळा रंगणार आहे। या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून मोठ्या संख्येनं भाविक संतनगरी शेगावात दाखल झाले। शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसायातून उत्पन्न वाढवण्यासाठी खादी आणि ग्रामोद्योग महामंडळाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जातात। त्यात मधुमक्षिका पालन, मधमाशांचं संवर्धन यासाठी मधाचं गाव ही योजना राबवली जाते, पण या योजनेला थंड प्रतिसाद मिळतोय। आज मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। अभियांत्रिकी कामांमुळे मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक असेल, तर ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी नेरूळ दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4:10 ब्लॉक घेण्यात येणार आहे। वाढत्या दूध भेसळीला लगाम घालण्यासाठी राज्य सरकारचा पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभाग नवा कायदा करणार आहे। विधेयकाचा प्राथमिक मसुदा तयार करण्यात आलाय। आगामी पावसाळी अधिवेशनात विधेयक विधिमंडळाच्या मंजुरीसाठी ठेवण्याचं नियोजन आहे। वाढत्या तापमानामुळे राज्यात महिन्याभरात 30 जणांना उष्माघाताचा त्रास झाला। राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांची नोंद झाली। बुलढाणा, गडचिरोली आणि परभणी या जिल्ह्यामध्ये उष्माघाताचे सर्वाधिक प्रत्येकी 4 रुग्ण सापडले। पुणे महापालिका 344 खेळाडूंना शिष्यवृत्ती देणार आहे। शहरातील राज्य आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 344 खेळाडूंना पुणे महापालिकेकडून शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे। बदलत्या हवामानाचा फटका मासेमारीला बसलाय। मत्स्य दुष्काळामुळे मासेमारी बोटी किनाऱ्यावर लागलेल्या आहेत। ढगाळ वातावरणामुळे मासे खोल समुद्रात जात असल्यानं मासे मिळणं कठीण होतं आणि समुद्रात मच्छीचा दुष्काळ पडला असून मासे मिळणं कठीण झालंय।
मुंबईचे डबेवाले 9 ते 14 एप्रिलपर्यंत 6 दिवसांच्या रजेवर जाणार आहेत। या कालावधीमध्ये ते आपापल्या गावातील यात्रांमध्ये सहभागी होणार आहेत। या दरम्यान डबे पोहोचवण्याची सेवा त्यांनी बंद ठेवली आहे। 15 एप्रिलपासून पुन्हा एकदा डबेवाले मुंबईकरांच्या सेवेत हजर होतील। मात्र ग्राहकांनी या सुट्टीच्या कालावधीतील पगार कापू नये अशी विनंती मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केली आहे। मुंबई महापालिकेतील अभियांत्रिकी संवर्गातील दुय्यम अभियंता संवर्गाची ऑनलाईन परीक्षा सुधारित वेळापत्रकानुसार 13 आणि 14 मे रोजी घेण्यात येणार आहे असं पालिका प्रशासनाच्या वतीनं कळवण्यात आलंय। अभियांत्रिकी संवर्गातील एकूण 690 रिक्त पदं सरळ सेवेनं भरण्याकरता प्रक्रिया राबवली जाते। राज्यभरात अपात्र रेशन कार्ड शोध मोहीम 1 एप्रिलपासून सुरू झाली असून ती 1 महिना राबवली जाणार आहे। बांगलादेशी घुसखोरांसह कोणत्याही विदेशी नागरिकाला रेशन कार्ड देण्यात आल्याचं आढळल्यास ते रद्द केलं जाणार आहे। वारंवार तक्रारी अर्ज करूनही बेकायदा फेरीवाल्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात मुंबई महापालिकेला अपयश येत असल्याचं वारंवार सिद्ध होतंय। रस्ते, फुटपाथ, गृहनिर्माण सोसायट्यांच्या आसपासच्या मोकळ्या जागा आणि सोसायट्यांचे गेट देखील अडवून बसलेल्या फेरीवाल्यांवर पालिका काय कारवाई करणार किंवा कधी कारवाई करणार असा सवाल उपस्थित होतोय। गर्भवती महिलेला उपचारासाठी तात्काळ दाखल करून न घेतल्यानं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची ही मोठी चूक आहे असा ठपका सरकारनं नेमलेल्या 5 सदस्यीय समितीनं ठेवलाय। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती मृत्यूच्या घटनेनंतर आता सरकार सतर्क झालंय। या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयात नियमांचं पालन केलं जातंय की नाही याची पाहणी विशेष मदत कक्षामार्फत करण्यात येणार आहे। तसंच या मोहिमेमध्ये धर्मादाय आयुक्त विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे असं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलंय। राज्यातील तरुणांना सरकारी प्रशासकीय कामकाजाचा अनुभव मिळावा या हेतूनं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हा पुन्हा सुरू करण्यात आलाय। फडणवीस यांनी शनिवारी X वरून या कार्यक्रमाची घोषणा केली। राज्यातील 60 तरुणांची या उपक्रमात निवड करण्यात येणार आहे। बिलं थकल्यानं राज्यातील कंत्राटदारांनी सुरू केलेलं काम बंद आंदोलन यापुढे देखील सुरूच राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघानं दिली। थकीत बिलांची रक्कम मिळावी यासाठी 15 एप्रिलला ठाण्यात राज्यस्तरीय बैठक पार पडणार आहे आणि यावेळी आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल। विना तिकीट प्रवाशांवर अंकुश ठेवण्यासाठी एसटी महामंडळानं विशेष मोहीम हाती घेतली आहे। गेल्या वर्षभरात 11 लाखांहून अधिक बस फेऱ्यांची तपासणी करत विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून 18 लाखांचा दंड वसूल करण्यात आला। हिंदुस्तान कोका कोला या कंपनीकडे 2500 कोटी रुपये जीएसटी मागणीवर उच्च न्यायालयानं अंतरिम स्थगिती दिली आहे। महसूल विभागानं प्रथम दर्शनी करातील तरतुदीचा अन्वयार्थ चुकीचा लावल्याचं निरीक्षण उच्च न्यायालयानं नोंदवलं। तसंच या प्रकरणी महसूल विभागानं जानेवारीमध्ये कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। रायगड किल्ल्यांवर सुरक्षेच्या दृष्टीनं बसवण्यात आलेले 15 सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या 5 वर्षांपासून बंद आहेत। दरम्यान 12 एप्रिल रोजी शिवाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रमासाठी अमित शहा येणार आहेत आणि त्यामुळे कार्यक्रमाचा आढावा मान्यवरांकडून घेण्यात आला। यावेळी सीसीटीव्ही बंद असल्याची माहिती समोर आली आहे। JNPA आणि दुबई पोर्ट यांच्या 20 वर्षांपासून सुरू असलेल्या 2653 कोटींच्या रॉयल्टीच्या वादावर तोडगा काढण्यात आलाय। न्यायालयाबाहेर 705 कोटींवर तोडगा काढण्यात आला। गेल्या अनेक वर्षांपासून हा वाद प्रलंबित होता। ठाण्यातील घोडबंदर भागात सध्या मेट्रोचं काम वेगानं सुरू आहे आणि याचाच एक भाग म्हणून माजिवडा मेट्रो स्टेशन इथे उभारण्यात आलेल्या मेट्रो स्टेशनवर 5 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान छत उभारणीचं काम केलं जाणार आहे। या काळात इथल्या वाहतुकीमध्ये बदल करण्यात येणार आहे। अवकाळी पावसासह गारपिटीचा फेरा संपत असतानाच आता हवामान खात्यानं तापमान वाढीचा इशारा दिलाय। पुढील 48 तासात उत्तर महाराष्ट्रातील काही भागात कमाल तापमान 40 अंशांपेक्षा जास्त नोंदवलं जाईल अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। देशातील शेतकऱ्याला शेतीतून दरमहा 3798 रुपयांची कमाई होत असल्याची माहिती सरकारनं लोकसभेत दिली आहे। तर महाराष्ट्रातील शेतकऱ्याला शेतीतून 4747 रुपये उत्पन्न प्राप्त होत आहे। केंद्र सरकार शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार कृषी राज्यमंत्री भगीरथ चौधरी यांनी केला आहे। सुवर्ण बाजारात सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी मोठी घसरण झाली। चांदीचे भाव 3800 रुपयांनी कमी होऊन ती 90,000 रुपये प्रति किलोवर आलेली आहे। दुसरीकडे सोन्याच्या भावात देखील 1100 रुपयांची घसरण झाल्यानं ते 89,500 रुपये प्रति तोळ्यावर आले।
सणासुदीचे दिवस आणि उन्हाळा यामुळे मोगऱ्यासह अन्य फुलांचे भाव वाढलेले आहेत। लग्न सराईमध्ये महिला विशेषतः मोगऱ्याचे गजरे माळताना दिसतात। वाढत्या मागणीमुळे मोगऱ्याचे दर सध्या 800 रुपये प्रति किलो पर्यंत वाढलेत। ते आणखी वाढण्याची शक्यता आहे। समाज कल्याण न्यासचे संस्थापक अध्यक्ष सोन्या पाटील यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर धर्मापीठाच्या वतीनं देण्यात येणारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार 2024 सामाजिक पुरस्कार जाहीर झालाय। तेलंगणाचे राज्यपाल विष्णुदेव वर्मा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज तथा महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते 10 एप्रिल रोजी प्रदान करण्यात येणार आहे। नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिरातून निघणाऱ्या शोभायात्रेच्या मार्गावर आता पोलिसांची नजर असणार आहे। ड्रोनच्या माध्यमातून या शोभायात्रांवर कडी नजर ठेवण्यात येणार आहे। यावेळी अग्निशमन यंत्रणा देखील तैनात असेल। महाराष्ट्रातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कार्ला गडावरील कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या चैत्र उत्सवाची सांगता झाली आहे। एकविरा देवी कोळी आगरी तसंच आदी विविध समाजांची कुलदैवता मानली जाते आणि या चैत्री यात्रेसाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल, रायगड आणि तळ कोकण तसंच विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील लाखो भाविकांनी कार्ला गड गाठला होता। भागीरथी मातेच्या तीर्थक्षेत्र येलवाडी गावचे ग्रामदैवत रोकडोबा महाराज यांच्या यात्रेनिमित्त भव्य बैलगाडा स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या। या स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातील 180 बैलगाडा मालक स्पर्धकांनी भाग घेतला। या स्पर्धेत बैलगाडा मालकांची चढाओढ पाहायला मिळाली तर भर उन्हात ही बैलगाडा शौकीनांनी गर्दी केली होती। पुण्यात सरकारी नोकरीचं आमिष दाखवत नागरिकांना लुटणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे। गेल्या 3 वर्षात आरोपीनं राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सुमारे 20 ते 30 जणांची फसवणूक केली आहे। त्यांच्याकडून महाराष्ट्र शासनाच्या शिक्कांचा वापर करून बनवलेले लेटर पॅड, अनेक बनावट ओळखपत्र, अनेक बनावट नियुक्तीपत्र, विविध बँकांचे चेकबुक जप्त करण्यात आले। धाराशिव जिल्हा मजूर सहकारी फेडरेशनच्या पंचवार्षिक निवडणूक झाली आणि यामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी सामना रंगला। जिल्हा फेडरेशनच्या निवडणुकीत 9 जागेसाठी 24 उमेदवार रिंगणात असून आज या उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे। मुंबईतील 60 ते 100 वर्ष जुन्या चाळींमध्ये लाखो कुटुंब पागडी पद्धतीवर वास्तव्यास आहेत आणि ही घरं मालकीची नसल्यानं रहिवाशांना सोसायटी स्थापन करता येत नाहीये। त्यामुळे चाळीच्या पुनर्विकासाला जाचकाटींचे अडचण निर्माण झालेला आहे। हाच तिढा सोडवण्यासाठी आता सेव्ह मुंबईकर्स मोहीम सुरू करण्यात आली आहे। दिवा आणि मुंब्रा भागात अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाईच्या 3ऱ्या दिवशी 57 बेकायदा नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या। पहिल्या दिवशी 29 नळ जोडण्या खंडित केल्या होत्या तर दुसऱ्या दिवशी 44 नळ जोडण्या खंडित केल्या। मुंबई महापालिकेअंतर्गत खासगी शाळांच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्याबाबत वरिष्ठ स्तरावरून सरकार सकारात्मक निर्णय करण्यात येईल असं आश्वासन शिक्षण अधिकारी सुजाता खरे यांनी दिल्याचं राष्ट्रीय कर्मचारी सेनेनं स्पष्ट केलं। नवी मुंबई शहरातील बेकायदा बांधकामांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आलाय। महानगरपालिका आणि सिडकोला न्यायालयानं देखील धारेवर धरलंय। त्यामुळे सिडकोनं अनधिकृत बांधकामाविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय आणि यापुढे अनधिकृत बांधकामांना थारा न देण्याचा निर्णय सिडकोनं घेतलाय।